आबासाहेब थांबा 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 थांबा. देव बघा तोच माझा बैल आहे आणि मी कुणाचा बैल चोरून आणलेला दिसतोय त्याने. चला चला धरूया त्याला. पाटील ह्योच तो भामटा, यानेच माझा बैल चोरला. नाही नाही, मी तुमचा बैल चोरलेला नाही. आओ हा गरीब शेतकरी बैलाच्या जोडीनं शेतामध्ये कुळं ओढताना मी पाहिलं आणि मला राहवलं नाही, म्हणून मी याचा बैल घेऊन गेलो आणि त्याच्या जोडीला जोड बैल घेऊन आलो. सदाशिवराव, तुम्हाला आता बैलाप्रमाणे कष्ट करायचं काय कारण नाही. हा दुसरा बैल पण तुमचाच आहे. मला माफी करा, मला माफी करा पाहुणे. तुमच्यासारख्या परोपकारी देव माणसाला मी चोर म्हणलं. नाही 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 नाही, यात तुमची काही चूक नाही. समजा मी तुमच्याकडे बैल मागितला असता आणि दुसरा बैल घेऊन येतो असं म्हणलं असतं तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला असता काय? नाही. म्हणून मी तुम्हाला घरी पाठवलं आणि तुमच्यासाठी दुसरा बैल घेऊन आलो. पर आपण कोण? माझं नाव गोपाळराव, पण लोक मला शेठ गोपाळराव म्हणून ओळखतात. आपण राहता कुठं? धंदा काय तुमचा? धंदा म्हणजे हेच की, म्हणजे याचं त्याला द्यायचं आणि त्याचं त्याला द्यायचं. काय? म्हणजे ज्याला हवं ते त्याला द्यायचं आणि नको असेल ते घ्यायचं. आम्हाला नाही समजलं. नाहीच समजायचं तुम्हाला. म्हणजे विनोबाजी जसे श्रीमंतांकडून जमिनी घेऊन त्याच जमिनी गरिबांना भूमिहीनांना वाटायचे, तोच आमचा धंदा, छंद आहे. म्हणजे ते भूदान यज्ञ करायचे, आम्ही दानादान यज्ञ करतो. दानादान म्हणजे? म्हणजे काय की श्रीमंतांकडून धन घ्यायचं आणि त्याच धनातून वस्तू विकत घेऊन गरजवंतांना दान करायच्या. म्हणजे कोणाला बैल, कोणाला गाय म्हशी असं काम करतोय मी. वा 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 वा, तुम्ही अक्षित देव माणूस आहे बघा. काय तुम्ही आता आमचं गाव सोडायचं नाही, आमच्या वाड्यावरच राहायचं. आता तुमच्या वाड्यावर राहायचं म्हणजे आता नाही म्हणू नका, नाही म्हणू नका, राहा. नाही, बरं ठीक आहे, तर तुम्ही म्हणत असाल तर राहतो, पण तुमच्या वाड्यावर नाही. एखादं छोटस घर चालेल आपल्याला. असं म्हणता? मग आमच्या मळ्यातल्या घरातच राहा की. बरं बरं. पाटील साहेब, तुमच्या गावात जेवढे गरजवंत आहेत त्याची एक लिस्ट करून द्या मला. समध्या गावाचं कल्याण करीन आणि मगच मी गाव सोडीन. अहो, गावचा पोलीस पाटील आहे मी. हा. सगळ्या लोकांची लिस्ट आहे माझ्याकडे. होय ना? मग चलाच. चला चला चला. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार वहिनीबाई. काय इकडे कुठं काय काम काढलंय? एक बाई आली या, तिची हा. तन्नी ताठी लेख आहे, तुम्हासनी भेटायचं म्हणते. तरणी दाटी आहे. वय. मग येऊ दे. हा. बोलवा. सवनाबाई, लेकीला घेऊन आत या. कुठे आहे लेक? आओ ही काय लेख? ही होय. वय. लगीन झालं नाही वाटतं अजून? आहो साहेब, त्यासाठीच तुमच्याकडे आले अरे ती. तुझ्या आईला. हा? साहेब तसं नव. आहो त्या पोरीचं लगीन ठरलं या. बरोबर. पर परवा तिचा बाप मेला, असं तेव्हा लग्नासाठी मदत पाहिजे. वय. हा. देतो की मदत देतो. ठीक आहे. मदत कोणाला? नाही ते त्याच देतो की. मग द्या की. देतो देतो. ए, हा. बसलं आपलं बघा. अगं, तुझ्या सासूला बरं आहे का? काय की झालं काय ग? झालं बाई झालं. वय ग, तुला गोपाळरावनं मस घेऊन दिली म्हण. वय ग, लई दिलदार आहे त्यो. वय, तुम्ही जा की काहीतरी आणाया. अगो, त्याच्याशी लगीन करणारीच भाग्यच. मग तू करून घे की. नाही बाई, तूच करून घे जा. मी तर करून घेईनच ग. मग घे जा तर. चालले बघ मी. हारल्या कारपड तू कुठे येतोस पारावर? आता काय सांगायचं गाड्या, काम असतात ना मग. मला तंबाखू मग थोडी. हा देतो की. काय या पोरीचं भाग्य उजळले. अरे. गोपाळरावांनी तिला म्हस घेऊन दिली. 4-8 दिवसात येईल सुद्धा. अरे परवा पोरीसनी पुस्तकं वाटली, मास्तरीन बाई लय खुश झाल्या. काय सांगताय? मग आणि त्या सुशीला बाईला हा. चटणी कांडायचं मशीन घेऊन दिलंय. अरे ते ईदवा बायला नव्ह हा. का, शिलाईचं मशीन घेऊन दिलं गोपाळरावांनी. हा, इतर. गोपाळरावांनी आपल्या गावाचं कल्याण केलं. हा, मग का? अरे बाबा नो, समद्यात अदुगर गोपारावानी माझं कल्याण केलंय. अरे हो, आपल्या ते गुलब्या आहे ना का, पांगळ्या गुलब्या कुबड्या घेऊन चाल त्याला. अंगाशी आपले गोपाराव त्याला आता लॉटरीचा स्टॉल काढून देणार आहेत. उद्घाटन आहे आता. चला की राव. चला, चला. जय लॉटरी देवा तुझी कृपा. हा, घ्या. हा. नारळ कुठे? नारळ कुठे?
लोकाच्या लोक साहेब या बाई या डब्यातनं काय आणलंय वळका भाऊ काय आणलंय ते पण आम्हीच ओळखायचं आम्ही काय मनकवडे आहे काय तरी पण सांगतो डब्यातनं काय आणलंय ते सांगा की मग आम्ही घेऊन दिलेल्या म्हशीचं दूध चुकला सा अहो खरबीस आहे गोड 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 अव तुझ्यापेक्षा जास्त गोड असणार आहे काय पारू तुझ्यासाठी किती सुरू काय व्हायचं ते होऊ दे आता विचार नको करू मी म्हणतो आपण समधी आलीया आणि ते गोपाळरावात काय करते ती होय पण त्यांनी स्कीम काय काढली काय कळलं नाही अहो गोपाळराव स्कीम काढणार ती 100% फायद्याचीच असणार हे बाकी खरं बरं का हं. अहो त्यांनी गावात पाय ठेवल्यापासनं गरीबापासून श्रीमंतापर्यंत आणि इदवाबाई पासून शाळकरी पोरीसनी सगळ्यांना सुखी केलं सगळ्यांचं कल्याण झालंय नमस्कार नमस्कार मंडळी राम, राम, राम. बसा बसा अहो गोपाळराव आम्हाला तुम्ही इथं बोलवलं हा. आणि तुम्ही कुठे दडी मारली हा संकष्टी हा. गोड मोदक खात होतो असं, असं. होय तर जाऊ द्या खरं हा. नाही म्हणलं तुमची स्कीम काय ते आम्हाला एकदा कळू द्या की हे बघा कोणताही निर्णय मला घाई गर्दीने घ्यायला आवडत नाही स्कीम उत्तम आहे पण आपण सर्वांनी विचारानं ठरवायला पाहिजे अवय पर ती स्कीम तरी सांगशील का नाही येवाचा गोरेगाव जवळील फिल्म सिटी जवळ 51 एकर जमिनीचा भूखंड गृहनिर्माण सोसायटीला विकणार मुंबई तारीख 10 मुंबईत लोकांची राहण्याची अडचण लक्षात कळलं हं? गोपाळराव या बातमीचा ना आपला काय संबंध बातमी साधी नाही पाटील बातमी साधी नाही मुंबईत जागेचे भाव हिरे मानकापेक्षा जास्त झालेत सरकारी भावात जागा घेतली तर आपल्याला कमी भावात जागा मिळेल पण गृहनिर्माण सोसायटी करता जागा घेणारा एका वर्षात करोडपती होऊन जाईल ते कस काय ते कसं आता बघा 50 एकर जमिनीसाठी आपण 50 लाख रुपये खर्च केले तर एका वर्षात त्याच्या 5 पट मिळतील म्हणजे 5 करोड पेक्षा जास्त तेव्हा तो जास्तीत जास्त पैसे या स्कीम मध्ये गुंतवेल त्याला 5 पट रक्कम परत मिळेल होय पर गोपाळराव मुंबईत तर हजारो बिल्डर आहेत आणि तुमचं ते बिल्डरचं सोडा हो मुख्यमंत्री गृहनिर्माण मंत्री या सगळ्यांकडे वशिले त्या गोपाळ शेठची अहो खरं सांगता काय तुम्ही काय खोटं बोलतो काय तुम्हाला वाटलं मगासून खोटं बोलतोय मग स्कीम मंजूर आहे समजासनी मंजूर साहेब हा. साहेब मी जर काही रक्कम भरली तर मला बी त्या रकमेच्या 5 पट मिळेल का घ्या मग मगापासून सांगतो काय तर मी मग रक्कम कधी जमवणार उद्याच रक्कम जमा करतो की आम्ही नाही मला 1 दिवसाची मुदत द्या मी परवा भरतो की परवा हा ठीक आहे परवा तर परवा परवा समध्यानी रक्कम द्या आणि एक कोणीतरी माणूस माझ्या बरोबर मुंबईला पाठवा मग कोण येणार मी येतो की चालेल